तुम्ही कामात आहात का? हो. काही महत्वाचं बोलायचं आहे का? नाही, तुम्ही काम झाल्यावर सांगा, मी आत आहे. हो हो हो. तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं आहे असं तुमच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. देवी आईला हात आणल्या बिगर काही करता येईना आणि तो बाळ्या हाय तर देवी आई काही हात येईना. बाळो बाळो बाळो, ह्या बाळ्या पायी जगणं अवघड झालं आहे. या बाळ्याला म्या सोडायचो नाही देवी आई. अगं तुझं लगीन बाळासोबत लावून द्यायचा विचार होता आमचा. आलीस का माझ्यावर परत? मला बोलल्या बगर तुला काय करमत नाही ना? सत्ते, तुला रडाय काय झालं? हा, रडती हाय. मला काय विचारतीस? तुझं ध्यान कुठं असतं ग? हो, माझी कामं चालली होती. होय का? आता लेकी परीस तुला तुझी कामं महत्वाची आहेत का? काय झालं? काय नाही, मला नाही सांगणार होय? बाळू मामांसंग माझं लगीन लावणार आहे. अगं, तुझा बाळ ना आजी लावून देणार होते, ते बी मला न सांगता. पण आता तू काळजी करू नको, मी आहे ना ग. आता नाही होणार. नाही. सत्ते, तुझ्या आईचं काय बी ऐकू नगस. तिला सवयच आहे सवताचं खरं करायची. मग काय हिचं बाळा संगत लगीन लावून देऊ? पोरीची जरा तरी काळजी आहे का नाही? ये बघ, काळजी आहे म्हणूनच म्हणतोय म्या. काळजी. अगं सत्ते, तुझं लगीन झाल्यावर तू सुखात राहशील. आता काय दुःखात नाही ती. आणि तू मसनी जड जात असेल तर तसं सांगा, मी हाय खमकी. कमकी आहे म्हणजे? अहो जापा, अहो काय झालं? अरे देवी आई रडती आहे. माझी देवी आई रडती आहे बघू. काहीतरी झालं आहे तिला बघू. माझी देवी आई दुःखी आहे. देवी आई, तुला काय झालं? तू रडू नकोस देवी आई, मला सांग. माझी देवी आई का रडती आहे बघू. देवी आईच्या डोळ्यात पाणी येत आहे बघू. काहीतरी झालं आहे विपरीत. देवी आई.
ए अगं तुला बी यायला लागलं काय? असं काय बघतीयस त्याच्याकडं? नाही काय नाही, ह्यो एवढा कसला विचार करतो हाय ते बघते हाय. तुला समजा जगाची काळजी आहे ना व त्याचाच विचार करत असेल तो. होय, घरच्यांच्या नाकीनं आणलेच आहेत. आता समजा जगाचं जगणं अवघड करायचं असेल. बाळू कसला विचार करतोयस? अशी सांगून काय बी उपयोग नाही. हा, आम्ही बिनकामाची आहेत बाबा. घ बसा की. आणि भीमा, तुला बिलय बोलू वाटतं हाय वय? मी कुठं काय बोललो आहे? तू दुसऱ्या कोणाच तरी विचार करत असेल बघ. विचार किती आला? करू दे, तुला काय करायचं हाय? याच राहू दे. तुझं काय चाललंय? असं काय बघत होती? अगं काय नाही, आता उगाच आणू नका. राहिलं नाही बोलत. पण ह्याचं काय चाललंय ते समजलं तर बरं होईल. हाय का आता पुण्यांदा? एक लगीन जुळवायचं चाललं आहे. काय? एक लगीन जुळवायचं चाललं आहे, त्याचा विचार करतोय. कोणाचं लगीन? हा एक. बर बर, कुठवर आलंय? नाही म्हणजे समजी तयारी झाली ना व? नाही, लय विघ्न आहेत. काय झालं असायला? नाही नाही, लय मोठं मोठं बोलतो आहे म्हणून हसलो. हसलं चालेल ना व? हसा की, माणसानं हसायला पाहिजे. बाळू असं काहीतरी करतोस म्हणून तुला लोक खुळा म्हणतात बघ. भीमादा, लोक काय म्हणतात त्याचा विचार करत बसलो तर जगणं राहून जाईल. त्यासनी जे वाटतं तसं ते बोलतात आणि मला जे वाटतं ते मी करतो. कुणाच्या लग्नाचं काय चाललं आहे बाळू? समजल. जेव्हा बोलवशील ना व आमच नाही. बोलवीन की. हा, अरे गप, तुझी गंमत करत हाय, तुला समजत नाही वय बाळू? करू द्यात की. त्यासनी चांगलं वाटतंय ना मग चालेल मला. त्या सरस्वती, त्या चिरंजीवांना लग्नाबद्दल कल्पना दिली की नाही? मी कल्पना दिली आहे, पण तुम्ही पुन्हा एकदा बोलून घ्या. बर आहे तर की गेले शेतावर म्हणतो मी? आहे की. हो मग बोलवा की. गणेश, गणेशा, हा, जरा बाहेर ये की. तुझ्या अप्पाला तुझ्याशी बोलावयाचे आहे. अयो, आलो आलो. हा बघा, आलाच की. बोला अप्पा. अहो बसा की. बर, तुम्हाला आव्हाने सांगितलं असेलच, तुमच्यासाठी आम्ही स्थळ बघत आहोत. तेव्हा तुमची लग्नाला हरकत नाही ना? नाही, पण अप्पा मुलगी मला पसंत पडल्याशिवाय मी लग्नाला तयार होणार नाही बघा. अहो तसंच असतंय की हो. तुमची पसंती झाल्यावरच आम्ही पुढची बोलणी करणार म्हणतो मी. पण लग्नासाठी काही अडचण नाही ना? मग काही हरकत नाही बघा. मला हे गणेशाचं म्हणणं अगदी पटतं. बाकीची बोलणी करण्याआधी मुलगी पाहायला हवी. तुम्ही असं करा, आजच निरोप पाठवून त्यांना बोलावून घ्या. ठीक आहे, लागलीच केशवला धाडतो बघा. अयो,
मला खूप कामं आहेत की. तुमचं चालू द्या, मी येतो. मी काय म्हणते, आपल्या गणेशाला मुलगी पसंत पडेल ना? अहो किती काळजी करता म्हणतो मी. सगळं व्यवस्थित होईल. महादेवावर विश्वास ठेवा. बाळू एक विचारू का? बोल. तू असं का वागतो आहेस? असं म्हणजे कसं? काय बी बडबडत असतो यार, एकटक बघत बसतो यार, असं का? अरे मी विचार करत असतो या. अरे पर कसला एवढा विचार बाबी करत नाही की? बा विचार करतो तो आपल्या घरापुरता. तू काय समजा जगाचा विचार करतोस? तुझ्या अशा वागण्याने घरची समजा तुझ्या लग्नाचा विचार करते आहेत. आलाच का बघ माझ्या लग्नावर? मी इथे दुसऱ्याच्या लग्नाची काळजी करतो आहे आणि तू माझ्या लग्नाचा विषय काढतो आहेस होय? मला काय येड लागले हो तुझ्या लग्नाचा विषय काढाया? घरची काढत्यात हे सांगतो आहे. जे ठाव नाही ते सांगणार असशील तर सांग. तुझ्या लग्नाचा विषय घरच्यांनी सोडला असं तुला वाटत असेल, तसं नाही. म्हणजे एक पोरगी बघितली होती, ते जमलं नाही. पण आई तर म्हणली मला मी पोरगी बघत नाही म्हणून. ते तुला बरं वाटावं म्हणून. या आधी आई कितीतरी बोलली आहे की. आता का ठरलं आहे? ठरलं नाही अजून काय, पण कधी काय ठरेल सांगता यायचं नाही. म्हणजे म्या नाही सांगणार, समजा ठाव आहे मला, पण सांगणार नाही तुला. अरे सांग की काय चाललंय ते, आणि कोण पोरगी बघितली होती ती? नाही. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. काय उपयोग आहे म्हणते मी एवढी पूजा करू ना? उपयोगासाठी भक्ती करायची नसते बघ रुक्मिणी. उपयोगासाठी नसते करायची, पण त्यामुळे जर कोणाचं नुकसान होणार असेल तर ते बंद करावं म्हणते मी. काही होणार नाही बघ नुकसान. जे काही होतं ते चांगल्यासाठीच. अव्वा, तू नको त्यांच्या नादाला लागू. त्यांना सांगून काही उपयोग आहे का? तेही आहेच. दगडासमोर डोकं आपटून काही होणार नाही बघ. फार फार तर डोकं फुटेल. हर हर महादेव. महादेवाने आत्ताच शुभ संकेत दिला आहे बघ रुक्मिणी. म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं घडेल. चांगलंय. तुम्हाला काहीतरी काम मिळणार असेल बघा. जावा, काही काम मिळते का ते बघून या. होय, येतो मी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. येतो मी. हर हर महादेव, हर हर महादेव. असं होणार कुणाच ठाऊक. तुम्ही कामात आहात का? हो. काही महत्वाचं बोलायचं आहे का? नाही, तुम्ही काम झाल्यावर सांगा, मी आत आहे. हो हो हो. तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं आहे असं तुमच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. काम करतो नंतर, बोला की. अहो, काल तुम्ही म्हणाला होतात मुलीकडच्यांना आमंत्रण पाठवतो म्हणून. त्याचं पुढे काय झालं? पत्र पाठवलंत का? नाही, पण लिहून तर ठेवलंच आहे. पाठवतो. म्हणजे पत्र लवकर पाठवलं
तर त्यांनाही थोडा वेळ मिळेल तयारी करायला. तू म्हणतेस ते बरोबर आहे. आताच केशवला पाठवतो. केशव, केशव. हो हो, आलो आलो. बोलावलं सेठजी. केशव, आत्ताच्या आत्ता अकोळला जायचं. हे पत्र मल्लप्पासनी द्यायचं. आणि हो, तिकडे गावात कुणी विचारलं तर काही सांगत बसू नकोस. वय लागलीच निघतो. चला, निरोप तर पाठवला. ते पत्रात काय लिहिलं आहे? शुद्ध प्रतिपदेला यायचं आमंत्रण दिलं आहे. बघूया काय होतंय ते. सगळ्यांना यायचंय लिहिलंय का पत्रात? हो 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 हो. अहो, सूनमुख पाहण्यासाठी किती तो उतावळीपणा. असायला नको का? आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे. आणि हो, सून देखील आपल्या घराला साजेशीच असायला हवी. काही काळजी करू नका. मल्लप्पांची कन्या दिसण्या सुंदर आहे असं ऐकलंय मी. आपल्या गणेशला पसंत पडली म्हणजे झालं. अय्यो, मी बोलत काय बसले? बरीच कामं पडलीत आणि तुम्ही देखील कामात आहात. आलेच हं मी. मला जरा प्यायला पाणी द्याल का? घेऊन येते. अयो, आम्ही त्याच्याशी संबंध तोडून टाकले. सगळी संपत्ती धुळीला मिळाली आणि आता गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहतो. अय्यो, आणि तेवीस सोन्याच्या टाट्यात जेव घातलं. मला पान हे बघा. हे घ्या, पाणी घ्या. अहो घ्या. काय झालं? कसला एवढा विचार करताय? मल्लप्पांनी आपल्या केशवाला पंचपक्वान्न खाऊ घातले. शिवाय भेटवस्तू म्हणून सोन्याचं ताट दिलं की. मग सिद्धर्मया त्यांच्या भावाबद्दल असे का म्हणाले असतील की ते खूपच कंगाल आहेत? अहो, त्यांच्यात वाद आहेत ना, तेव्हा रागाच्या भरात बोलले असतील. अहो, तुम्ही भेटला असाल पण ओळखला नसल. एक सरकार दरबारचं काम असेल तर पैको देऊन होईल. शुभ काम असेल तर जाऊ नका. आणि गावात एक छोटा मुलगा मला भेटला. मला म्हणाला, पंचांकडे जाऊ नका, काम होणार नाही. आणि अगदी तसेच झाले की. कोण होता तो मुलगा? काही माहित नाही, पण त्याच्याकडे बघितलं तेव्हा वेगळंच जाणवलं मला. त्याला मी खुळा म्हणून निघालो, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं बघ की. मला माहित नाही, पण ते मल्लप्पांच्याच गावाचे होते. मल्लप्पा आले की आपण विचारू त्यांना. पाहुणे, ओ पाहुणे, ओळखलं का? वय वय, ओळखलं की. काय म्हणता? हाय. काय नाही. माणसाला भेटायला वाटतं. नाही. हाय. मग मला पकड. होय. हा, मला पसाठी निरोप आहे वाटतं. होय. हो, परवा तर भेटे नव्हतो मी. भेटलं होतं की. मग समजलं ना काय खरं आणि काय खोटं ते? समजलं की. काय समजलं? मल्लप्पा लय मोठा माणूस आहे. हा, जेव्हा मी सांगत होतो तेव्हा तुम्हाला पटलं नाही आणि आता स्वतःच्या डोळ्याने बघितलं पटलं. वय हा, म्हणजे ते. असू दे. बर, सांगितलं का शेठजीसनी मला लय मोठा माणूस आहे ते? सांगितलं की, म्हणूनच निरोप पाठवलाय सेठजीनी. होय, काय निरोप आहे? ते काय ठाव नाही, यायचं काम आहे माझं.
तरी ठाव असेलच की, म्हणजे अंदाज आला असेलच की एकदा. अंदाज म्हणजे सांगा हो, मी का कोणाला सांगणार आहे वय. हा ते झालं. हा मग सांगा, नका काळजी करू. हे लगीन होते असे दिसतंय. हा हे बाकी भारी सांगितलं बघा. म्हणलं बी चांगला माणूस आहे आणि तुमचं शेठजी बी चांगला माणूस आहे. दोन्ही बी घराचं बल होईल बघ. होय हा पोरग चांगला आहे ना. वय शेटजींच्या पावलावर पाऊल आहे. हा मग झालं तर. मल्लपाची पोरगी बी लय चांगली आहे बघ. घरातली समधी कामं करती आणि तिच्या येण्यानं शेठजींच्या घरात लक्ष्मी येईल बघ. बर तुम्ही जावा आता, मल्लपा वाट बघत असत. वय एक सांगू का? सांगा की. तुला बघितलं ना काय वेगळंच वाटतं, म्हणजे भारी. भारी वाटतं ना मग? असू दे. मल्लपा वाट बघत असत, निरोप देऊन या. होय